ऐन लोकसभेच्या तोंडावर माथाडी कामगार संघटनेत उभी फूट पडली आहे। माथाडी कामगार संघटनेचे नेते शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यात संघर्ष पेटलाय। माथाडी कामगार संघटनेत उभी फूट, शशिकांत शिंदे विरुद्ध नरेंद्र पाटील संघर्ष पेटला। कोणाला मिळणार माथाडी कामगारांची साथ? राज्यातल्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेपैकी एक म्हणून माथाडी कामगार संघटनेची ओळख आहे। आतापर्यंतच्या निवडणुकीत माथाडी कामगारांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे, मात्र लोकसभेच्या तोंडावर माथाडी कामगार संघटनेत उभी फूट पडलीये। फुटीची ठिणगी पडली ती राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईतल्या माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेनं। सरकार माथाडी संघटना संपवत असल्याचा गंभीर आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय। माथाडी कामगारांची कामं झाली पाहिजे। नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी त्या भाजपच्या सरकारच्या माठीमागे राहून विश्वास टाकला। गेल्या काही वर्षापासून या असलेल्या कायद्याला आणि माथाडी चळवळीला मोडून काढायचं, जशी सहकार चळवळ मोडून काढायची तशी ही चळवळ मोडून काढण्याचं एक षडयंत्र पड्याच्या मागून सुरू झाले। हे 3 आदेश माझ्या समोर आहेत। शशिकांत शिंदे यांचा आरोप माथाडी कामगारांचे नेते आणि सध्या भाजप सोबत असलेल्या नरेंद्र पाटील यांनी खोडून काढला। मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवल्याचा दावा त्यांनी केला। इतकंच नाही तर लोकांनीच संघटनेतील गद्दारांना शोधून काढावं असंही त्यांनी म्हटलंय। चळवळीला धोका आहे आणि तो काही कामगार नेते जे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत, ज्यांनी याच माथाडीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या मॉलमध्ये, आउटलेटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये कारखानदारांच्या बरोबर संगनमताने जे स्वतःचे व्यवसाय निर्माण केलेले आहेत, त्यांच्यामुळे माथाडी कामगार कायद्याला धोका आहे। सरकारकडनं धोका नाहीये। सर्वाधिक माथाडी कामगार पश्चिम महाराष्ट्रातून येतात। सातारा, सांगली सारख्या जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर माथाडी संघटनेत पडलेली ही फूट कोणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। साताऱ्याहून ओंकार कदमसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।